Hello student, how are you? Good evening. Examination or संपले का? आपलं हे सगळं ऑनलाईन आहे. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो. आज काल आपण मॅथमॅटिक ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन घेतले. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा आणि कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. अशा प्रकारे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे सगळं तुमचे लक्षात बसेल. 1/sin साइन थीटा कोस सेक, 1/cos कॉस सेक आणि 1/tan कॉट थीटा. अशा प्रकारे खूप सोपे फॉर्म्युले सोडवत चालले की तुम्हाला ते येत जाणार. साइन 45 कॉस 45 1/√2 आणि tan 45 ओनली 1 अशा व्हॅल्यू. आणि तिरकसचे साइन 30 बरोबर. इथे कॉस 60 साइन 60 कॉस 30 असे क्रॉस केले की ते सारखे समान येतात. √3 1/√3 1/2 अशा प्रकारे. आणि त्याच्यावरचे पण आपण एक्झाम्पल्स घेतलेले. राईट अँगल ट्रायंगल काढून आपल्याला हायपोटेन्यूज काय आहे ते माहिती आहे आपल्याला ना. आणि हाईट आणि बेस, हाईट अपॉन बेस काय आहे किंवा हाईट अपॉन हायपोटेन्यूज काय आहे, बेस अपॉन हायपोटेन्यूज काय आहे, हाईट अपॉन बेस काय आहे, म्हणजे साइन थीटा कॉस थीटा आणि टॅन थीटा. खूप सोपं आहे प्रकरण. त्याच्यातले जवळजवळ 10 ते 11 ऑप्शन्स आहेत. तुम्हाला मार्क मिळू शकतात. 10वीला पण, 9वीला पण आणि 11वीला पण चांगले मार्क मिळतात. टुडे वी आर गोइंग टू लर्न सायन्स, विज्ञान. सायन्स म्हणजे काय? विज्ञान. आणि विज्ञानामध्ये पहिलं प्रकरण आहे तुमचं मूलद्रव्य. त्यामध्ये शास्त्रज्ञ डोबेरायनरची त्रिके म्हणजे ट्रायड्स, बरोबर की नाही. आणि त्या ठिकाणी 3 मूलद्रव्य दिलेले असतील. म्हणजे इथे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम दिलेलं असेल तर याचा जे अणुवस्तुमानांक आहे सोडियमचा, हा जो लिथियम आणि पोटॅशियमच्या सरासरी एवढा येतो. म्हणजे या ठिकाणी लिथियम आणि पोटॅशियमच्या सरासरी एवढा अणुवस्तुमान सोडियमचा येतो. आणि म्हणून त्याला लिथियम, सोडियम, पोटॅशियम ट्रायड्स म्हटलं आहे. इंग्लिशमध्ये ट्रायड्स आणि मराठीमध्ये त्रिके. आज मुद्दाम मराठी सांगतो कारण मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही आपल्याला माहिती पाहिजे. ॲटम म्हणजे काय? अणू. ट्रायड्स म्हणजे काय? त्रिके. इलेमेंट्स म्हणजे काय? मूलद्रव्य. हे बघा इलेमेंट्स. मग या ठिकाणी इलेमेंट्स म्हणजे मूलद्रव्य. अणुवस्तुमान म्हणजे ॲटॉमिक मास. अणुवस्तुमान म्हणजे काय? ॲटॉमिक मास. ॲटॉमिक वेट, नंतर ॲटम, नंतर व्हॅलन्सी. व्हॅलन्सी माहिती आहे ना तुम्हाला? व्हॅलन्सी म्हणजे संयुजा. म्हणजे हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम. म्हणजे त्या संयुजा काय आहे मॅग्नेशियमची? म्हणजे बाह्यतम कक्षमध्ये इलेक्ट्रॉन सोडियमचा एक येतो ना, मग तो एक दुसऱ्या मूलद्रव्याला भागीदारी करतो अष्टक पूर्ण करण्यासाठी, टू कम्प्लीट ऑक्टेट, नाही का. आणि म्हणून तो काय इलेक्ट्रॉन देतो. म्हणजे काय झालं? त्याच्यावर धन प्रभार झाला मित्र. कोणता प्रभार झाला? धन. म्हणजेच व्हॅलन्सी धन. म्हणजे सोडियम +1 व्हॅलन्सी, मॅग्नेशियम +2 व्हॅलन्सी. का? तर बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे आणि तो देतो. अष्टक पूर्ण करण्यासाठी 6 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तो 6 घेऊ शकत नाही, नाही का. आणि म्हणून 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो. आणि म्हणून त्याच्यावर मॅग्नेशियमवर कोणता प्रभार आहे? +2. म्हणजेच व्हॅलन्सी ऑफ मॅग्नेशियम. इथे मॅग्नेशियम काय नाही आहे परंतु +2 आहे, बरोबर. मग या ठिकाणी सोडियमची व्हॅलन्सी किती आहे? +1 आहे. अशा प्रकारे क्लोरीनची व्हॅलन्सी. आता
बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन 7 आहेत. ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून एक इलेक्ट्रॉन घेतो, म्हणून त्याच्यावर ऋण प्रभार आहे, म्हणून व्हॅलेन्सी ऑफ क्लोरीन इज -1. आता या ठिकाणी मूलद्रव्य दिलेले आहेत मित्रांनो. सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, सल्फर, सेलेनियम. आता हे सोडियमचा अणुवस्तुमान 23 आहे, ॲटॉमिक मास. व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ सोडियम? 23. व्हॉट इज द मास ऑफ ॲटॉमिक मास ऑफ पोटॅशियम? 39. व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ कॅल्शियम? 40.1. 1 नाही लिहिला तरी चालतो, 40 लिहिलं तरी चालतो. क्लोरीनचं पण ॲटॉमिक मास 35.5, ब्रोमीनचं 79.9, आयोडीनचं 126.9, सल्फरचं 32 आणि सेलियमचं 79. परंतु सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, सल्फरचं आपल्याला माहीत असतं. क्लोरीनचं 35.5, कॅल्शियमचं 40 असतं, पोटॅशियमचं 39 आहे, सोडियमचं 23 ध्यानात बसतं आहे. फक्त ब्रोमीन आणि आयोडीन लक्षात ठेवा. परीक्षेला मॅच द फॉलोइंग किंवा फिल इन द ब्लँक्स हे 2 मार्क 10वीसाठी आहेत. आणि म्हणून ॲटॉमिक मास, अणुवस्तुमान, मूलद्रव्य, त्याचप्रमाणे ट्रायड, संयुजा, व्हॅलन्सी आणि इनर्ट गॅसेस. इनर्ट गॅसेस म्हणजे निष्क्रिय वायू. निष्क्रिय वायू म्हणजे काय? दे आर नॉट टेकिंग पार्ट इन द केमिकल रिॲक्शन. रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही, परंतु रासायनिक अभिक्रियेचा वेग मंदावतो किंवा वाढवतो. त्याच्यातही मॅंगनीज डायऑक्साईड MnO2 हा कॅटलिस्ट आहे, बरोबर. मग इनर्ट गॅस कोणते आहेत? हिलियम हा इनर्ट गॅस आहे. आर्गॉन, झेनॉन, क्रिप्टॉन, रेडॉन हे सर्व काय आहेत? इनर्ट गॅसेस. 0 ब्लॉक, 0 गणातले मूलद्रव्य, आणि ते रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. अशा प्रकारे हे मराठीत लक्षात ठेवा मित्रांनो. जवळजवळ 3 मार्काचं आहे. सहजासहजी लिहून ठेवा विज्ञानच्या वहीमध्ये. आणि मूलद्रव्य लक्षात ठेवा. कॅल्शियमचं काय आहे, पोटॅशियमचं काय आहे, सेलियम, सल्फरचं काय आहे, सोडियम. ओके, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. ओके.